परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। एसटी कामगारांच्या पगाराच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। तर आताची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सध्या अर्थमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। एसटी कामगारांच्या पगाराच्या संदर्भात आता या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। निलेश, काय नेमकी चर्चा होणार आहे पगाराच्या संदर्भात? समस्या नेमक्या काय आहेत? यावेळी आपण पाहिलं असेल सातत्यानं ज्या वेळेस एसटी महामंडळ अडचणीत आलं त्यावेळेस सरकारनं एसटी महामंडळाला तारण्याचा प्रयत्न केला आणि किंबहुना जोपर्यंत एसटी महामंडळ सुरळीत होत नाही तोपर्यंत त्यांना पगाराच्या पैशांची सोय राज्य सरकार करेल अशा पद्धतीचं एक आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आलं होतं। तरी देखील अनेक वेळा सध्या पैशाची अडचण निर्माण होताना पाहायला मिळते आणि ही अडचण कायमची सोडवावी याच अनुषंगानं आज प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत ते स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी निवासस्थानी पोहोचलेत आणि आता त्या दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। काही वेळातच उपमुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली किंवा कशा पद्धतीने आता पगाराचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकेल या संदर्भामध्ये माध्यमांशी प्रताप सरनाईक बोलण्याची दाट शक्यता आहे। यामिनी अगदी निलेश, केवळ परिवहन मंत्री आणि अजित पवार यांची ही भेट होणार आहे की मग एसटी कामगारांच्या संदर्भात बोलण्यासाठी त्यांच्याकडून महामंडळाकडून कोणी आणखी उपस्थित आहे प्रतिनिधी म्हणून? सध्या तरी प्रताप सरनाईक हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या अजित पवारांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। या संदर्भात नक्कीच माध्यमांशी बोलताना किंवा काही वेळानंतर प्रताप सरनाईक स्वतः जे काही एसटी महामंडळातील सदस्य आहेत किंवा वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांची देखील चर्चा करतील आणि त्यावेळेस प्रामुख्याने काय निर्णय झालेला आहे किंवा कशा पद्धतीने आता राज्य सरकार कायमस्वरूपी ही अडचण सोडवू पाहत आहे या संदर्भातली अधिक स्पष्टता येईल आपल्याला। बरं, धन्यवाद निलेश माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।